नमस्कार शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो. एलिमेंटरी आणि इंटरमिजिएटच्या ज्या चित्रकलेच्या ग्रेड परीक्षा आपल्याकडे होतात त्या संबंधाची इत्थंभूत माहिती मी द्यावी म्हणून हा व्हिडिओ आपल्याला शेअर करत आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा जेणेकरून की एलिमेंटरी आणि इंटरमिजिएटच्या या परीक्षेच्या संदर्भातून आपल्याला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना कसं समाविष्ट करता येईल आणि त्यांना फक्त चित्र काढा आणि 7 गुण मिळवा हा अनुभव फार छान आहे तोही देता येईल. 7 गुण मिळवायचेत यासाठी निश्चित ग्रेड ए सुद्धा आला पाहिजे आणि त्याच तयारीने त्याच अनुषंगाने मी हा व्हिडिओ आपल्याला शेअर करत आहे. बघा मी इथे एक स्क्रीन दाखवतोय. या स्क्रीनवर ही जी पीपीटी आहे या पीपीटीद्वारे मी तुम्हाला फार खोलवर छानपैकी हा सगळा विषय समजून सांगणार आहे. बघा महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ मुंबई शासकीय रेखाकला परीक्षा असं या परीक्षेचं नाव आहे आणि महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ मुंबईच्या वतीने ही घेतल्या जाते. एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ग्रेड ड्रॉइंग परीक्षा आपण साधारणपणे असं या परीक्षेच्या संदर्भाने म्हणत असतो. महाराष्ट्रामध्ये वर्ग 1 ते 8वी पर्यंत हा विषय अनिवार्य केलेला आहे. म्हणजे बघा की 1ली ते 8वी पर्यंत हा विषय आपल्याला कंपल्सरी आहे. मग काही शाळांमध्ये चित्रकलांचे शिक्षक असतील तर ते घेतात आणि बहुतांशी जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये कलेचे शिक्षक नसतात. म्हणून हे विद्यार्थी बऱ्याचदा वंचित राहिलेले मला पाहण्यात आले आणि म्हणून मी हा जाणीवपूर्वक प्रयत्न करतोय की आपल्यासमोर ही सगळी माहिती शेअर झाली पाहिजे. तर या परीक्षा महाराष्ट्र, गोवा, राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमध्ये घेतल्या जातात. म्हणजे भारतामध्ये पूर्ण राज्यांमध्ये या परीक्षा होत नाहीत. काही मोजक्या राज्य आहेत ज्यामध्ये या परीक्षा आवर्जून घेतल्या जातात. आता बघा एलिमेंटरी आणि इंटरमिजिएटच्या परीक्षेचे विषय काय आहेत. दोन्हीकडे सारखे विषय आहेत. म्हणजे सारखा क्रम आहे, संख्या सारखी आहे. जसं एलिमेंटरीमध्ये 4 विषय आहे तर इंटरमिजिएटमध्ये सुद्धा 4 विषय आहे. एलिमेंटरीमधले 4 विषय कोणते कोणते तर वस्तुचित्र, संकल्पचित्र, स्मरणचित्र, कर्तव्य भूमिती. आणि इंटरमिजिएट मधले 4 विषय कोणते आहे तर स्थिर चित्र, संकल्पचित्र, स्मरणचित्र, कर्तव्य भूमिती, घनभूमिती व अक्षरलेखन. याबद्दल मी फार डिटेल तर सांगणारच आहे. यूट्यूबवर अनेक व्हिडिओ सुद्धा मी या सगळ्या विषयाच्या संबंधाने टाकलेले आहेत. आता बघूयात परीक्षेचं वेळापत्रक. काय आहे परीक्षेचं वेळापत्रक तर एलिमेंटरी ग्रेड ड्रॉइंग परीक्षेच्या संबंधातलं जे वेळापत्रक आहे ते असं आहे की या परीक्षा 2 दिवसात होतात. पण इंटरमिजिएटला सुद्धा तेच आहे. त्या परीक्षा सुद्धा 2 दिवसांमध्ये होतात. ह्या परीक्षा एकामागे एक असे 4 दिवस सलग चालतात. एलिमेंटरीचे 2 दिवस, इंटरमिजिएटचे 2 दिवस. आता एलिमेंटरीच्या पहिल्या दिवसाच्या परीक्षेच्या पहिल्या पेपरची सुरुवात केव्हा होते तर ती होते 10:30 वाजता आणि संपते 1 वाजता. तो विषय काय आहे तर वस्तुचित्र. म्हणजे परीक्षेचा एकूण कालावधी किती झाला 10:30 ते 1 म्हणजे 2.5 तास. आणि 1 ते 2 मध्यंतर आहे, जेवणाची सुट्टी असते. नंतर परत दुसरा विषय सुरू होतो. एलिमेंटरीतल्या पहिल्या दिवसाचा दुसरा विषय हा आहे स्मरणचित्र. याची वेळ आहे 2 वाजून म्हणजे 2ला तो सुरू होणार आणि 4ला संपणार. म्हणजे एकूण 2 तास. आता आपण जाऊयात पहिल्या दिवसाचे 2 पेपर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा 2 पेपर आहेत. पहिला जो पेपर असेल म्हणजे तिसरा 10:30 ते 1 ज्याचा वेळ आहे पूर्ण 2.5 तास आणि त्या विषयाचं नाव असेल संकल्पचित्र म्हणजे डिझाईन. आणि परत 1 ते 2 जेवणाची सुट्टी, 2 ते 4 चौथा पेपर कर्तव्य भूमिती व अक्षरलेखन. याचा वेळ असेल 2 तासासाठी. आता असंच आहे इंटरमिजिएटचं, फक्त वेळेमध्ये थोडासा बदल आहे. काय बदल आहे तर इथेही पहिल्या दिवशी 2 पेपर आहेत, दुसऱ्या दिवशी 2 पेपर आहेत. म्हणजे एकूण 4 विषय 4 पेपर आपल्याला त्या ठिकाणी द्यायचे आहेत. मग पहिला पेपर जो आहे स्थिर चित्र ज्याचं वेळ जो आहे तो आहे 10:30 ते 1 3 तासांचा आहे. म्हणजे बघा 10:30 ते 1 वस्तुचित्र हा एलिमेंटरीसाठी होता, त्याला 2.5 तासांचा वेळ आहे. परंतु इंटरमिजिएटमध्ये मात्र अर्धा तास त्याला थोडासा जास्त आहे. तो का जास्त आहे त्याच्यामध्ये वस्तू जास्त असतात हे मी विषय वाईज जेव्हा तुम्हाला माहिती देणार आहे त्याच्यामध्ये हे सगळं असेल. आता इंटरमिजिएटच्या पहिल्या दिवसाचा पहिला पेपर झाला. आता दुसरा पेपर आहे 2:30 ते 4:30.
याची वेळ आहे 2 तासांची आणि तो आहे स्मरणचित्र. आता दुसरा दिवस आहे दुसऱ्या परीक्षेचा इंटरमिजिएटचा, त्यातला तिसरा पेपर म्हणजे जो अगोदर होणार आहे तो आहे 10:30 ते 1:30 संकल्पचित्र म्हणजेच नक्षीकाम डिझाईन, तो आहे 3 तासांचा. आणि त्याच्यानंतर आहे 2 ते 5:30 जो की 2.5 तासांचा पेपर असेल, कर्तव्य भूमिती व घनभूमिती व अक्षरलेखन. आता जी 2026ला परीक्षा होणार आहे ना त्याचं वेळापत्रक सुद्धा आलेलं आहे आणि ते मी तुम्हाला या ठिकाणी शेअर करतोय. बघा, सोमवार दिनांक 28 सप्टेंबर 2026ला एलिमेंटरीचे पहिले 2 पेपर असतील आणि मंगळवार दिनांक 29 सप्टेंबर 2026ला एलिमेंटरीचे 2 पेपर असतील, म्हणजे असे एकूण 4 विषय. बुधवार दिनांक 30 सप्टेंबर 2026ला 2 पेपर असतील इंटरमिजिएटचे आणि उरलेले इंटरमिजिएटचे 2 पेपर असतील गुरुवार दिनांक 1 ऑक्टोबर 2026. असं हे 2026चं वेळापत्रक आहे. आता आपण थोडक्यात माहिती घेणार आहेत. एलिमेंटरी आणि इंटरमिजिएटच्या जो मी पहिला विषय सांगितला होता ज्याचं नाव एलिमेंटरीमध्ये आहे वस्तुचित्र, इंटरमिजिएटमध्ये आहे स्थिरचित्र. मानव निर्मित व निसर्ग निर्मित वस्तुसमूहाचे रेखाटन करणे म्हणजेच काय, तर 2 मानव निर्मित आणि 1 निसर्ग निर्मित अशा 3 वस्तू तुम्हाला एलिमेंटरीमध्ये येतात. इंटरमिजिएटमध्ये मात्र 4 ते 6 मानव निर्मित आणि निसर्ग निर्मित वस्तूंच्या संचाची मांडणी असेल. मग पुन्हा बरं एवढंच नाही की फक्त वस्तू असतील, त्या वस्तू जिथे ठेवलेल्या आहेत त्याच्या खाली एक कपडा असेल आणि त्या वस्तूच्या मागे एक कपडा असेल, त्याला ड्रेपरी म्हणतात. तर त्याचं सुद्धा रेखाटन आणि रंगकाम तुम्हाला इंटरमिजिएटमध्ये करायचं आहे. याचा एक छोटासा साधासा नियम असा आहे की तुम्ही ज्या वस्तू काढणार आहेत, तुम्ही जे चित्र काढणार आहेत त्याचा आकार मोठा असला पाहिजे. मोठा म्हणजे काय, तर तुम्हाला दिलेल्या कागदाला तो शोभून दिसलं पाहिजे, म्हणजे फार छोटंही नको आणि रेषेच्या बाहेर चाललंय असंही नको. छायाभेदासह हुबेहूब रंगकाम करणे म्हणजे 3 टोन मध्ये जे म्हणतो आपण ते रंगकाम करणे, त्याला हायलाइट आणि शॅडो. विषयाचं जेव्हा मी तुम्हाला चित्र शिकवणार आहे त्याच्यामध्ये ही सगळी माहिती नक्की येईल, म्हणून तुम्ही या विजय गवळी आर्ट्स नावाच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावं. आता बघूयात, इथे एक नियम असा आहे की यांत्रिक साधने वापरू नये. म्हणजे तुम्ही स्केल, कर्कटक, कंपास, डी वगैरे असे कोणतंही साहित्य याच्यात तुम्हाला वापरता येणार नाही. तुम्हाला सगळं काम हे हातानेच करायचं आहे. तुम्ही रंग कोणता वापरू शकता, हे पहा, वॉटर कलर असेल, पोस्टर कलर असेल, वॅक्स क्रेयॉन असेल, ऑइल पेस्टल असेल, कोणतंही तुम्हाला ज्यामध्ये रंगकाम करणं चांगलं वाटतंय, जमतंय, येतंय त्यामध्ये तुम्ही कोणत्याही ते करू शकता. घटक वस्तू काय असतात म्हणजे तिथे तुम्हाला वस्तू काय ठेवलेल्या असतील, हे बघा, बकेट, डस्टबिन, टब, पिंप, पाण्याची बॉटल किंवा एखादा ठोकळा असेल, काकडी, नारळ, केळी, सफरचंद, अशा अनेक वस्तू. अर्थात या स्क्रीनवर शेअर जे मी तुम्हाला केलेलं आहे पीपीटी यामध्ये हे सगळं आहे. आता बघूयात पुढे परीक्षेचा अभ्यासक्रम. यामध्ये विषय दुसरा आहे स्मरणचित्र. काय स्मरणचित्रामध्ये, एलिमेंटरीच्या आणि इंटरमिजिएटच्या स्मरणचित्रामध्ये अगदी तेच आहे जे एका विषयामध्ये आहे किंवा एका परीक्षेमध्ये आहे. म्हणजे काय, परिचित प्रसंगावर आधारित चित्रण करायचं आहे. फक्त इथे काय आहे, एलिमेंटरीमध्ये 3 ते 4 मानवाकृती तुम्हाला काढायच्या आहेत, त्याला अनुसरून बाजूचं रेखाटन. पण इंटरमिजिएटमध्ये तसं नाही, 3 ते 4 नाही, त्याच्यामध्ये तुम्हाला आणखीन 1 किंवा 2 आकृत्या वाढवून काढायच्या आहेत. इथेही नियम साधाच आहे, आकार मोठा काढायचा आहे आणि चित्राची रचना स्वनिर्मित असावी आणि चित्र पूर्ण रंगवायचं आहे. आता इथे काय होतं, नेमका वेळ 2 तासांचा आहे. हे चित्र अवघड फार वाटतं आणि मग ते 2 तास पुरत नाहीत. कधी कधी तर 1 आणि 1.5 तास तर फक्त रेखाटनामध्येच जातो, असा माझा वैयक्तिक अनुभव आहे. मग त्याची तयारी कशी करायची ते सुद्धा मी तुम्हाला या यूट्यूब चॅनलवर शिकवणार आहे. आता इथे चित्राचे विषय एलिमेंटरीचे काय असतील, तर परिसरातील दैनंदिन घटना म्हणजेच काय की समजा गणपतीचा उत्सव आहे किंवा वृक्षारोपण करताना किंवा बांधकाम करताना मजूर, रेल्वे स्टेशन, बस स्टॉप, भाजी मार्केट, असं काहीतरी तो एक विषय देतील. 3 प्रकारचे विषय असतील, त्याच्यातून एक विषय निवडून आपल्याला त्याचं रेखाटन आणि रंगकाम करायचं आहे. इंटरमिजिएटमध्ये सुद्धा त्याच पद्धतीचं आहे. आता बघूया आपण तिसऱ्या विषयाचा काय अभ्यास आहे, तर संकल्पचित्र, नक्षीकाम. आणि इकडेही तेच आहे, संकल्पचित्र, नक्षीकाम. एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट दोन्हीमध्ये विषयाचं नाव सारखंच आहे, फक्त थोडासा चित्र काढतानाचा बदल आहे. उदाहरणार्थ एलिमेंटरीमध्ये काय आहे, ते तुम्हाला एक कोणता तरी
भौमितिक आकार देतील, ज्याला बाह्य आकार म्हणतात. म्हणजे एक मोठा चौकोन काढा किंवा त्रिकोण काढा किंवा वर्तुळ काढा आणि त्याच्यामध्ये 2 वर्तुळ, 2 त्रिकोण, 2 चौकोन, एक वलयाकार रेषा किंवा एखादी 2 अलंकारिक आकार त्याच्यामध्ये ओव्हरलॅप करून टाकायचे, ज्याला आपण मिक्स म्हणतो. आणि छोटे छोटे त्याचे कप्पे तयार होतात. मग कोणत्या रंगसंगतीने रंग दिला म्हणजे ते आकर्षक दिसतं. हे आपण अर्थात त्या त्या विषयाचा जेव्हा सखोल अभ्यास करणार आहेत तेव्हा तर नक्कीच बघणार आहे. सध्या सुद्धा या चॅनलवर अनेक व्हिडिओ या संबंधातले उपलब्ध आहेत, तुम्ही तेही बघून घेऊ शकता. आता इंटरमिजिएटमध्ये काय असेल तर एखादा टेबल लॅम्प किंवा कॅरम बोर्डचा चौकोनी आकार, साडीचा काठ, फुलदाणी, उशीची खोळ असा एक विषय देतात. आकाराचा माप देतात, त्या मापामध्ये तो आकार काढायचा आहे आणि मग त्याच्यामध्ये नक्षीकाम करायचं आहे. रंगकाम करताना मात्र इथे एक गोष्ट फार काळजीपूर्वक करायची आहे की काटेकोरपणा आणि सफाईदारपणा पाहिजे, कारण त्याच्यामध्ये छोट्या छोट्या नक्षी तयार होतात. मग इथला कलर तिकडे, तिकडचा कलर इकडे असं होता कामा नये, हे अपेक्षित आहे. रंगमाध्यम सुद्धा ते जे तुम्हाला आवडेल ते. आता बघूयात चौथा विषय. एलिमेंटरीचा काय आहे तर कर्तव्य भूमिती व अक्षरलेखन, आणि इंटरमिजिएटचा काय आहे तर कर्तव्य भूमिती, अक्षरलेखन आणि घनभूमिती. आता हे काय आहे घनभूमिती? हे तर व्हिडिओ तर सध्या युट्यूबवर उपलब्ध आहेतच, पण इथून पुढे सुद्धा तुम्ही या चॅनलवर राहा. मी तुम्हाला वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून हे आणखीन एक्सप्लेन करून सांगणार आहे. फार सोप्या पद्धतीने तुम्हाला शिकवणार आहे. विभाग अ आणि ब असतो एलिमेंटरीला, तसाच इंटरमिजिएटला सुद्धा विभाग अ आणि ब असतो. आता अ मध्ये काय आहे? रेषा विभाजन, लंबरेषा, कोनाचे समान भाग करणे, त्रिकोण, चौरस, चौकोन काढणे, वर्तुळाचे समान भाग करणे. आणि ब मध्ये आहे अक्षरलेखन, म्हणजे ते एक शब्द देतात, जसं धनुष्यबाण असेल, मंगळयान, संविधान इत्यादी, आणि त्याला अनुसरून तुम्ही त्याची एक रचना करायची, म्हणजे तो शब्दही दिसावा आणि त्या शब्दाला छोटीशी डिझाईन सुद्धा अशी असावी की त्या विषयाच्या, त्या शब्दाचा जो अर्थ होतो तो अर्थ त्याच्यातून प्रकट झाला पाहिजे. आता इकडे कसं आहे, अनंतर ब जे आहे ना घनभूमिती, म्हणजे चौरसाकृती, चतुष्कोणाकृती, दंडगोल, शंकू यांचा अनुविक्षेप आणि उद्विक्षेप काढणे. हे काय, हे शब्द जरी अवघड वाटत असले परंतु हे फार सोपं आहे. तुम्ही सलग या चॅनलवर राहा, तुम्हाला निश्चित चांगले चांगले व्हिडिओ इथे मिळणार आहे. आता अक्षरलेखनमध्ये पुन्हा तसंच आहे. एक तो शब्द देतात आणि त्या शब्दाच्या माध्यमातून हे त्या पद्धतीने आपल्याला प्रकट व्हायचं असतं, पण चित्र काढून. आता आकृत्या काढून झाल्यावर त्यांचे जे कंस असतात, तुम्ही जे पॉइंट दिलेले असेल किंवा ज्या रेषा तुम्ही काढलेल्या असतील त्या खोडायच्या नाहीयेत. काटेकोर काम दिसलं पाहिजे आणि पेपरच्या दोनही भागावर तुम्हाला काम करता येतं. रंगमाध्यम पुन्हा तेच, भूमितीसाठी पेन्सिल किंवा पेन, अक्षरलेखनासाठी आवडीचे रंगमाध्यम. आता काय आहे तर साहित्य तिथे काय लागणार आहे, म्हणजे परीक्षा केंद्रावरून आपल्याला काय साहित्य मिळणार आहे आणि आपण घरून काय साहित्य न्यायचं आहे. तर परीक्षा केंद्रावर मिळणारं साहित्य असं की प्रत्येक विषयाच्या उत्तरपत्रिकेसाठी 1/4 इम्पिरियल आकाराचा कागद, एक साधारण 28 बाय 38 सेंटीमीटर त्याचा आकार असेल. संकल्पचित्रासाठी ट्रेसिंग पेपर देतील, पण समजा देतील नाही देतील, आपण आपल्या सोबत ठेवायचा असतो. आणि रंगकामासाठी पाणी आपल्याला तिथून मिळेल. आपण काय घेऊन जायचं आहे तर एकदम साधा पेन्सिल, रबर, पॅड किंवा बोर्ड, रंग, ब्रश, डिश, पाण्यासाठी मोठी वाटी किंवा मग, पेन्सिल, कंपास पेटी, 1 फुटाची पट्टी, त्याच्यापेक्षा छोटी नको, सुती कापड इत्यादी. आता बघा या परीक्षेचं महत्व का आहे आणि काय आहे. तर या परीक्षेचं महत्व आपल्याला 10वी मध्ये याचे चांगले गुण मिळतात यासाठी आहे. आणि का तर हे गुण तर मिळतातच, पण पुढे कोणत्याही कला क्षेत्रामध्ये आपल्याला जेव्हा प्रविष्ट व्हायचं असतं किंवा आपल्याला प्रवेश करायचा असतो त्यासाठी ह्या परीक्षा जर दिलेल्या असतील तर याचा आपल्याला फायदा होतो आणि याचं सर्टिफिकेट सुद्धा लागत असतं. प्रवेश कसा घ्यायचा हे पहा. इयत्ता 7वी ते 12वीचे विद्यार्थी शक्यतो या परीक्षेला बसवावेत असं अपेक्षित आहे. बाकी परीक्षा कुणीही देऊ शकतं, म्हणजे त्याच्यात काही वयाचं अट नाही, पण साधारणतः या वयामध्ये म्हणजे इयत्ता 7वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना बसवलं पाहिजे. मग शाळेमार्फत केंद्राकडे याचे फॉर्म भरले जातात. बहिस्थानी म्हणजे जे शाळेमध्ये प्रवेशित नाहीये, शाळेत नाहीयेत आणि त्यांना परीक्षा द्यायची, तर त्यांनी सरळ केंद्राकडे जाऊन अर्ज करायचा असतो.
ग्रेड जर सुधारायचा असेल तर पुन्हा परीक्षा देता येते. म्हणजे मी ह्या वर्षी एलिमेंटरी दिली, मला C ग्रेड मिळाला, पण मी विचार करतोय की पुढच्या वर्षी मला चांगला ग्रेड मिळवायचा आहे, मग मी पुन्हा एलिमेंटरीला बसून चांगल्या ग्रेडमध्ये परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतो. नापास विद्यार्थ्यांना पुन्हा सगळे विषय घेऊन परीक्षेला बसता येते. म्हणजे असं नाही होऊ शकत की तुम्ही 2 पेपर दिले आणि 2 पेपर नाही दिले मग पुढच्या वेळेस फक्त 2च द्यायचे, असं नाही. सगळे विषय तुम्हाला ते द्यावे लागतात. इथे नियम काय, म्हणजेच सर्व विषयांच्या पेपरला हजर राहणे आवश्यक आहे. एकाही पेपरला तुम्हाला मिस करता येणार नाही, गैरहजर राहता येणार नाही, अब्सेंट राहता येणार नाही. आता काही पेपर दिले आणि काही नाही तर पूर्ण परीक्षा अनुत्तीर्ण, नापास. मग तुम्ही 2 पेपर किंवा 1 पेपर दिलाय, तो चांगला गेलेला आहे, मग तुम्हाला पुढच्या वेळेस उरलेले पेपर द्यायचे नाही, तुम्हाला पुन्हा एकदा परीक्षा नव्यानं पूर्ण द्यावी लागते. आणि एक दुसरा नियम असा की शक्यतो 15 मिनिट अगोदर गेलंच पाहिजे परीक्षेच्या सेंटरवर. जर झालाच उशीर काही अपरिहार्य कारणास्तव तर तुम्ही जास्तीत जास्त 30 मिनिटापर्यंत उशीर जाऊ शकता, त्याच्या पुढे नाही. मग याच्यात आपल्याला एक प्रमाणपत्र मिळतं आणि कला क्षेत्रामध्ये प्रवेशासाठी ते आवश्यक आहे. पहा शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो, ही अशा पद्धतीने मी तुम्हाला माहिती शेअर केलेली आहे. आता इथून पुढे आपल्याला करायचं काय आहे, तर सगळ्यात पहिली गोष्ट, मी जो स्क्रीनवर एक नंबर शेअर करतोय तो नंबर आहे 9422207694. या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअपवर हाय करून आपण कनेक्ट राहू शकतो. मी तुम्हाला एक लिंक देईल, त्या ग्रुपमध्ये तुम्ही जॉईन होऊ शकता. आणि दुसरंच, विजय गवळी आर्ट्स या ज्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही ही सगळी माहिती पाहत आहात, या संबंधातले बरेचसे व्हिडिओ मी यापूर्वीही अपलोड केलेले आहे, सध्याही करत आहे आणि इथून पुढेही तुम्हाला ते नव्याने व्हिडिओ मिळणार सुद्धा आहे. म्हणून विनंती करतो की या चॅनलला सबस्क्राईब करावं. आणि हो, हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक तर करायचंच आहे, परंतु आपल्या इतर सहकाऱ्यांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर मात्र नक्की करायचा आहे. चला सोबत राहूया आणि चांगल्यात चांगले गुण मिळवण्यासाठी आपण या पद्धतीने एकमेकांशी संवाद साधूया. धन्यवाद.